घरात आर्थिक परिस्थिती फारशी बरी नव्हती, पण घरातली माणसं मात्र आनंदी होती. त्या चाळीतल्या गल्लीबोळांमध्ये खेळत, धावत, हसत वाढला समीर. छोटं घर पण मोठी स्वप्न. आईबाबा म्हणायचे, "समीर, अभ्यास कर." आणि तो म्हणायचा, "हो करतो, पण रंगमंचावर." कारण शाळेत नाटकं करायला मिळाली की त्याचं मन फुलायचं. त्यांनी शालेय शिक्षण शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीमध्ये पूर्ण केलं आणि नंतर ML डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. वाणिज्य शाखेचं शिक्षण घेत असतानाच कॉलेजमधल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी त्याच्या मनातली अभिनयाची भूक वाढवली. सुरुवातीला त्याला क्रिकेटची खूप आवड होती, पण नाटकांमध्ये काम करताना त्याला जाणवलं, अरे, हेच माझं खरं प्लेग्राऊंड आहे, जिथे बॅट नाही पण संवाद असतो आणि प्रत्येक संवादात असतो शॉट. त्या काळात मुंबईत मोठं होणं म्हणजे स्वप्नासारखं होतं. पण समीर ठरवलेला, मी काहीतरी वेगळं करणार. वाणिज्याची पदवी घेतल्यानंतर समीरने काही काळ नोकरीही केली, पण मन मात्र तिथं रमलं नाही. ऑफिसमध्ये बसलेला समीर विचार करायचा, मी इथे का बसलोय आणि